गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 36 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो बरोबर. लास्ट वीकमध्ये तुम्हाला आठवते आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, म्हणजे त्याच्या अगोदरच टॉपिक स्टार्ट केला होता चॅप्टर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट बरोबर ना. की बाबा मार्केट म्हणजे काय आणि फॉर्म्स मीन्स टाईप्स ऑफ मार्केट, की बाबा या टॉपिकमध्ये आपल्याला मार्केट अँड टाईप्स ऑफ मार्केटचे वेगवेगळे कुठले कुठले प्रकार असतात ते आपल्याला बघायचं आहे बरोबर ना. तसं कॅटेगरी वाईज, प्लेस वाईज, टाईम वाईज अँड कॉम्पिटिशन वाईज आपण एक चार्ट बघितला होता त्याचा. पण ॲक्च्युअल आपल्याला या टॉपिकमध्ये नीट लक्ष द्या. देर आर टोटल 4 टाईप्स ऑफ मार्केट दॅट वी हॅव टू लर्न बरोबर ना. आपल्याला टोटल 4 टाईप्स या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत. त्यातला आत्ता आपला एकच टाईप शिकून झाला आहे दॅट बरोबर ना. तो कुठला झाला म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, तर आज आपल्याला सेकंड बघायचं आहे त्याच्या पुढचा मोनोपॉली मार्केट सेकंड टाईप बघायचा आहे. पण तो सेकंड टाईप स्टार्ट करायच्या अगोदर परत एकदा मी रिवाईज करतो. परफेक्ट कॉम्पिटिशन जे आपण लास्ट वीकमध्ये बघितलं बरोबर ना. तर तुम्हाला आठवत असेल तर परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ टाईप ऑफ मार्केट विच इज नॉट प्रॅक्टिकल कन्सेप्ट बरोबर. इट इज ॲन इमॅजिनरी कन्सेप्ट. की सगळ्यात महत्त्वाचं परफेक्ट कॉम्पिटिशन हे इमॅजिनरी मार्केट आहे. रिअल लाईफमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्याला कुठेच दिसून येत नाही. कारण परफेक्ट कॉम्पिटिशनची मिनिंग काय होती की परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मार्केट वेअर लार्ज नंबर ऑफ सेलर्स सेलिंग होमोजिनियस प्रोडक्ट. असं मार्केट की ज्यामध्ये विकणारे भरपूर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मंडईत जर गेला, मंडईत भरपूर स्टॉल आहेत बरोबर आहे ना. पण मंडईत फरक आहे. कारण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय होतं, लार्ज नंबर ऑफ सेलर्स सेलिंग होमोजिनियस प्रोडक्ट ॲट अ सिंगल प्राईस. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये विकणारे भरपूर असतात पण सगळेजण काय करतात, सेलिंग होमोजेनियस प्रोडक्ट, एकच वस्तू विकत असतात ॲट अ सिंगल प्राईज आणि एकाच प्राईजने विकत असतात. मग असं कुठलंच मार्केट मी पण बघितलं नाही किंवा तुम्हालासुद्धा रिअल लाईफमध्ये कुठं फाइंड आउट झालेलं नाही की सर आम्ही अशा मार्केटमध्ये गेलतो की जिथं सगळेजण एकच वस्तू विकत होते आणि एकाच प्राईजने विकत होता. असं कुठलंच मार्केट आपण बघितलेलं नाही आहे. त्यामुळंच सांगितलेलं की परफेक्ट कॉम्पिटिशन हे फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, शिकण्यापुरतं आपल्याला शिकायचं आहे. बट इट इज नॉट अ रिअल कन्सेप्ट. रिअल लाईफमध्ये आपल्याला हे मार्केट कुठेच दिसत नाही. ओके, तर ते परफेक्ट कॉम्पिटिशन झालं. तर तो थोडासा मी एक रिवाईज केला. आज नीट लक्ष द्या, स्क्रीनकडे बघा. आज आपण सेकंड टाईप एक नवीन चालू करतो आहे, मोनोपॉली मार्केट बरोबर आहे. आता मोनोपॉली मार्केट रिअल लाईफमध्ये आहे का, तर आहे. पण आत्ता तुम्हाला हा टाईप एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं इमॅजिनरी कन्सेप्टमध्ये शिकवणार आहे. कारण मोनोपॉली मार्केट रिअल लाईफमध्ये आहे पण ते एवढं रेअरली फाउंड होतं, आपल्याला ते एवढं दिसून येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला एक हा पॉईंट एक्सप्लेन किंवा हा टाईप्स ऑफ मार्केट एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक इमॅजिनरी कन्सेप्ट सांगणार आहे. ते डोळ्यासमोर ठेवून आपण मोनोपॉली मार्केट ठेवू. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, मिनिंग नंतर बघू. त्या मोनोपॉली मार्केट त्यातला जो मोनोपॉली शब्द आहे, तर मोनोपॉलीचा अर्थ काय असतो. मोनोपॉली मीन्स मक्तेदारी म्हणजे हुकुमशाही. मोनोपॉलिस्ट असतो ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हिटलर इज वन ऑफ द फेमस मोनोपॉलिस्ट इन अवर वर्ल्ड बरोबर आहे. की भरपूर मोनोपॉलिस्ट हुकुमशाह आहेत पण त्यातलं हिटलरचं नाव साहजिक आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर मोनोपॉलिस्ट म्हणजे काय, हुकुमशाह बरोबर आहे ना. जो सगळ्यांवर हुकूम सोडतो, जो सगळ्यांवर सत्ता गाजवतो, त्याला आपण मोनोपॉलिस्ट म्हणतो. आणि मोनोपॉली म्हणजे हुकुमशाही बरोबर आहे ना. मग असं कुठं मार्केट असतं का की सर तिथं आम्ही बघितलं जो ऑर्डर सोडत असतो, जो एकटाच असतो, तो बरोबर आहे. मोनोपॉलीचा अर्थ तोच झाला. मोनोपॉली मीन्स सिंगल सेलर. बस तेवढंच तुम्ही लक्षात ठेवता. तुम्ही वाटलं तर एक काम करा, आज मिनिंग लिहिताना ना मोनोपॉली मार्केटची जर कोणी मिनिंग विचारली तर मोनोपॉली मार्केटची मिनिंग जरी सांगता नाही आली तर फक्त एवढं जरी सांगितलं, मोनोपॉली म्हणजे काय, तर मोनोपॉली मीन्स सिंगल सेलर, एकच सेलर. की ज्या मार्केटमध्ये एकच सेलर असतो, एकटाच आपली स्वतःची वस्तू विकत असतो, त्याला मोनोपॉली मार्केट म्हणतात. मग असं कुठं तुमच्या इथं बघितलं आहे का, तर साहजिक आहे तसं मार्केट तुम्ही एक्झाम्पल देऊ शकत नाही की सर बाबा आमच्या इथं एकच मेडिकलचं दुकान आहे, आमच्या इथं एकच चहाचं दुकान आहे, आमच्या इथं एकच हॉटेल, असं देता येणार नाही बरोबर आहे. आता तुम्ही जरी म्हणला बाबा आम्ही सरदार, नीट लक्ष आहे मी काय बोललो की बाबा तुम्ही कात्रजला राहता, तर तुम्ही काय म्हणला सर आम्ही ज्या भागात राहतो कात्रजला
तिथं आमच्या इथं सर एकच स्वीट्सचं दुकान आहे. हां ठीक आहे, एकच स्वीट्सचं दुकान तुमच्या इथं असेल, पण तुमच्या इथं एकच स्वीट्सचं दुकान आहे म्हणजे ह्याचा अर्थ पुण्यामध्ये एकच नाही ना. आज उद्या समजा तिथं प्राईस जास्त असाल, तुम्ही खाली येऊ शकता, थोडंसं खालीच या, बालाजीनगरला या, थोडंसं पुढं आला स्वारगेटला आला तर तुम्हाला काका हलवाई आहे, थोडंसं पुढं अजून आला तर चितळे पण भेटेल तुम्हाला. म्हणजे ह्याचा अर्थ पुण्यामध्ये एकच स्वीट्सचं दुकान नाही, चौकात भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हा पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी मला थोडंसं एक इमॅजिनरी तुम्हाला डोळ्यासमोर चित्र ठेवावं लागेल, मग आपल्याला हा पॉईंट व्यवस्थित क्लिअर होईल. तर मोनोपॉलीचा अर्थ काय, सिंगल सेलर. म्हणजे काय, नीट लक्ष द्या. इमॅजिनरी आपण काय करणार आहे की तुम्ही ज्या भागात राहता, आता तुम्ही प्रत्येकजण कुठल्या भागात राहता मला माहिती नाही, पण असं ॲज्युम करा बाबा मी राहतो बाबा कुठं, मी सुखसागरला राहतो, कात्रजला राहतो, बरोबर. तर माझ्या भागात बाबा माझ्या एरियामध्ये एकच स्वीट्सचं दुकान आहे. पुण्यामध्ये भरपूर आहेत, खाली तुम्ही कात्रज सोडून गेला तर खाली सिटीमध्ये भरपूर आहेत, पण बाबा मी ज्या एरियामध्ये राहतो माझ्या एरियामध्ये स्वीट्सचं एकच दुकान आहे. दॅट इज कॉल्ड मोनोपॉली मार्केट, सिंगल सेलर. म्हणजे आता बाबा असं ॲज्युम करू की बाबा मी सुखसागर नगरमध्ये राहतो आणि इथं बाबा चितळे बंधूंचं एक दुकान आहे, स्वीट्सचं दुकान. त्यामुळं ते जे काय दुकान असेल चितळे बंधूंचं त्याला आपण मोनोपॉली मार्केट म्हणू शकतो, बिकॉज इट इज ओनली वन सेलर, इट इज ओनली सिंगल सेलर. कारण त्या एरियापुरतं का होईना पण ते एकटेच आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांची त्या एरियामध्ये काय तयार झाली, मोनोपॉली तयार झाली, म्हणून त्याला मोनोपॉली मार्केट म्हणतात. बरोबर आहे ना. त्यामुळं काय होतं, त्यामुळं त्यांना थोडंसं मोनोपॉली म्हणजे एक प्रकारे त्यांचं गुडविल, एक प्रकारे त्यांचं नाव तयार झालं आहे. मग त्यामुळं त्या एरियातली जी कोण माणसं असतील, जेवढे जे काय रेझिडेंट्स असतील, कोणाच्या घरी बाबा काय कुठला सण असेल तर साहजिक आहे, कोणाला काय गोड खायची इच्छा असेल तर ती माणसं त्याच दुकानात जातात. खाली कशाला जातील ना स्वारगेटला, आपल्या जवळपास भेटते म्हणल्यावर माणसं तिथंच जाणार. म्हणजे एक प्रकारे त्या जो कोण ओनर आहे, जो कोण त्या स्वीट्सच्या दुकानाचा मालक आहे, तो मोनोपॉलिट झाला. त्याची त्या मार्केटमध्ये मोनोपॉली तयार झाली, त्याला मोनोपॉली मार्केट म्हणायचं. नक्की कळलं. तर मोनोपॉली मार्केट मीन्स सिंगल सेलर, एकच सेलर की जो आपलं प्रोडक्ट काय करत असतो, बायर्सला विकत असतो. तो एकटाच असल्यामुळं देर इज नो कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशनचा प्रश्नच येत नाही, बरोबर ना. एकटाच आहे त्यामुळं एक प्रकारे त्याला थोडासा माज आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळं तो एकटाच आहे. मग कधी दुकान बंद ठेवायचं कधी दुकान चालू ठेवायचं त्याला कोण अडवणार आहे का, नाही. दॅट मीन्स देर इज अ फुल्ली कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय अँड मार्केट प्राईज. त्याचं पूर्ण एकटाच असल्यामुळं सप्लाय किती ठेवायचा आहे आणि प्राईज किती ठेवायची ह्याच्यावर त्याचं पूर्ण कंट्रोल असणार आहे. म्हणजे उद्या त्याला वाटलं नाही मला उद्या सप्लाय 0 करायचं आहे, दुकान बंद ठेवायचे, कोण अडवणार आहे का त्याला, नाही. उद्या तो म्हणला नाही बाबा 200 रुपये किलो पेढे मला उद्यापासून 250 250 रुपयांनी विकायचे, कोण त्याला काय बोलणार आहे का, नाही. का त्याला बोलू शकत नाही, कारण तो एकटा आहे आणि एकटा असल्यामुळं त्याची मोनोपॉली क्रिएट झाली. नक्की कळलं. म्हणजे थोडक्यात मोनोपॉली मार्केट म्हणजे आता नीट लक्ष द्या मी काय बोलतो की मोनोपॉली मार्केट आपण शिकण्यासाठी डोळ्यासमोर असं एक ॲज्युम करा की तुम्ही ज्या भागात राहताय तुमच्या भागामध्ये एकच स्वीट्सचं दुकान आहे, त्याला आपण मोनोपॉली मार्केट ॲज्युम करू. ओके, चला मग मिनिंग बघू काय दिली. द टर्म मोनोपॉली इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड, की हा जो काय शब्द आहे मोनोपॉली हा कशापासून तयार झाला आहे, प्रचलित झाला आहे, फ्रॉम द ग्रीक वर्ड. 2 शब्दांपासून तयार. साहजिक आहे ते मोनोपॉली जो वर्ड आहे ना त्याचे जर तुम्ही पार्ट केले 2 पार्ट तयार होईल, एक मोनो आणि एक पॉली. मग त्यांनी दिलं आहे की ग्रीक वर्ड मोनो, त्यातला तो काय मोनो वर्ड आहे, मोनोचा अर्थ काय होतो, मोनो विच मीन्स सिंगल, आणि जो पॉली आहे त्या पॉलीचा अर्थ काय होतो, पॉली विच मीन्स सेलर्स. बस थोडक्यात केवढं सोपं आहे. मोनोपॉलीचा अर्थ काय, तर त्या मोनोपॉली हा जो काय शब्द आहे त्यातलं 2 पार्ट केले, मोनो आणि पॉली 2 शब्द वेगवेगळे केले, तर मोनो मीन्स सिंगल अँड पॉली मीन्स सेलर. दॅट इज कॉल्ड मोनोपॉली इज अ सिंगल सेलर. नक्की कळलं. पुढं त्यांनी दिलं आहे दच मोनोपॉली इज अ मार्केट. मोनोपॉली म्हणजे असं मार्केट इन विच देर इज ओनली वन सेलर. असं मार्केट की ज्या मार्केटमध्ये एकच सेलर असतो, हू कंट्रोल्स द एंटायर मार्केट सप्लाय फॉर प्रोडक्ट. तो एकटाच असल्यामुळं काय करतो, कंट्रोल द एंटायर मार्केट सप्लाय, पूर्ण मार्केटच्या सप्लायवर त्याचं स्वतःचं एकट्याचं कंट्रोल असतं. विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट. सगळ्यात महत्त्वाचं नो क्लोज सबस्टिट्यूट. त्याला मार्केटमध्ये कोणीही सबस्टिट्यूट नसतो. सबस्टिट्यूट मीन्स काय, ऑप्शनच नाही आहे. ऑप्शन मार्केटमध्ये केव्हा असतात, जेव्हा एकाच्या ऐवजी 2-3 जण असतात तेव्हा ऑप्शन आहे ना, बरोबर आहे.
तुमच्या इथं जर तुमच्या भागामध्ये 2-3 जर एकच्या ऐवजी समजा 3-4 दुकानं असतील स्वीट्सची, तर तुम्ही पहिल्या दुकानात गेला, नाही आवडलं, प्राईस जास्त आहे, तर तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ शकता, बरोबर ना. पण इथं एकटाच असल्यामुळं विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट, ह्याला सबस्टिट्यूट नसतात. का सबस्टिट्यूट नसतात? कारण तो एकटाच आहे. नक्की कळलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुठलं एक्झाम्पल आपण देऊ शकतो? तर तुम्हाला माहिती आहे, आता आपण मोबाईल यूज करतो, तर मोबाईल मार्केट जे काय आहे, बरोबर, मोठं मार्केट आहे. आज मोबाईलचं मार्केट इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर साऱ्या कंपनीज मोबाईल मार्केटच्या आहेत. तर साहजिक आहे आत्ता भरपूर कॉम्पिटिटर्स मोबाईलमध्ये आलेले आहेत. पण ह्याच्या अगोदर म्हणजे एक तुम्ही 10 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी थोडंसं मागं तुम्ही गेला, 15 वर्षापूर्वी म्हणायला हरकत नाही, तर सुरुवातीला तुम्हाला पण आठवत असेल की बाबा त्या काळात मोबाईलची केवळ एकमेव कंपनी होती, ती म्हणजे नोकिया, बरोबर आहे ना. पण त्यामुळं नोकिया इज द ओनली सिंगल सेलर इन मोबाईल मार्केट. सो नोकिया इज मोनोपॉली. सो म्हणजे नोकियाला आपण मोनोपॉली मार्केट म्हणू शकतो, कारण त्या काळात नोकियाची मोनोपॉली होती 15 वर्षापूर्वी. त्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल साहजिक आहे, तेव्हा रेअरली फाऊंड कुणाच्या हातात दिसून येत नव्हते. पण ज्यांच्याकडं त्यावेळेस त्या काळात मोबाईल होते ते फक्त नोकियाचेच होते, कारण तेव्हा मार्केटमध्ये दुसरी कंपनीच नव्हती. देर आर नो कॉम्पिटिटर्स. मार्केटमध्ये कॉम्पिटिटर्सच नव्हते. तेव्हा आपण म्हणू शकतो की बाबा नोकियाची एकेकाळी मोनोपॉली होती. आता म्हणू शकता का? आता नाही आहे, कारण आता भरपूर कॉम्पिटिटर्स आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत. देर आर क्लोज सबस्टिट्यूट फॉर द मोबाईल. तुम्हाला नोकिया नाही आवडला तर सॅमसंग आहे, सॅमसंग नाही आवडला तर आयफोन आहे, भरपूर आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे नोकियाची मोनोपॉली त्या काळात होती. ओके, नक्की कळलं? म्हणजे मोनोपॉली मार्केट म्हणजे 2 शब्द सांगायचं झालं तर मोनोपॉली मार्केट मीन्स सिंगल सेलर. ओके, तर आता लास्ट टाईम तुम्हाला आठवतं आहे आपण परफेक्ट कॉम्पिटिशन बघितलं, त्याचे फीचर्स बघितले. आता साहजिक आहे हे जे पण फीचर्स आहेत नेक्स्ट स्क्रीनवर तुम्हाला दिसते फीचर्स ऑफ मोनोपॉली मार्केट. तर नीट लक्ष द्या. टोटल मी तुम्हाला स्टार्टिंगलाच क्लिअर केलं की टोटल आपल्याला किती टाईप्स बघायचे आहेत. 4 टाईप्स ऑफ मार्केट, 4 टाईप्स बघायचे आहेत. तर त्या 4मधले कुठल्या तरी एका मार्केटचे फीचर्स 101% एक्झामला पडतात, बरोबर आहे ना. म्हणजे आपण लास्ट वीकमध्ये फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन बघितलं, ह्या वीकमध्ये आपण फीचर्स ऑफ मोनोपॉली बघू. पण लक्ष द्या की कुठल्या तरी मार्केटचे फीचर्स 101% बोर्ड एक्झामला पडतात, त्यामुळं व्यवस्थित लक्ष देताल. ओके, चला मग फीचर्स ऑफ मोनोपॉली मार्केट बघू. फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ मोनोपॉली मार्केट. त्यातलं फर्स्ट फीचर काय दिलं? फर्स्ट फीचर सिंगल सेलर. की ह्या मार्केटचं जी काय वैशिष्ट्य आहेत, फीचर्स म्हणजे तुम्हाला माहिती वैशिष्ट्य, तर ह्या मार्केटचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कुठलं? तर सिंगल सेलर. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला समजा मी डिस्टिंग्विश लिहायला लावला, डिस्टिंग्विश बिटवीन परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली, म्हणजे जो आपण मागच्या आठवड्यात शिकलेला टाईप्स होता ना, त्या टाईपमध्ये आणि ह्या टाईपमध्ये जर मी डिस्टिंग्विश लिहायला लावला तर फर्स्ट पॉईंट आय थिंक येऊ शकतो डिस्टिंग्विशमध्ये. का बरं? कारण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये लार्ज नंबर ऑफ सेलर्स, भरपूर जण होते विकणारे. आठवते ना, 50 स्टॉल टाकले होते आपण पेनचे. पण इथं काय? सिंगल सेलर, एकच सेलर असतो. तुम्ही ज्या भागात राहताय किती स्वीट्सचं दुकान आहे? एकच आहे, सिंगल सेलर. ओके, काय दिलं आहे बघा. इन मोनोपॉली देर इज नो कॉम्पिटिशन. की ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही आला, देर इज नो कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनचा संबंधच येत नाही. कॉम्पिटिशन केव्हा? जेव्हा एकाला 2 जणं असतात. तुम्ही समजा रनिंग कॉम्पिटिशनमध्ये उतरलाय, तुमच्या जोडीला अजून 3 जणं शेजारी थांबलेले आहेत आणि मग तुम्ही रनिंग कॉम्पिटिशनला स्टार्ट करताय, तर आपण म्हणू शकतो बाबा देर इज अ कॉम्पिटिशन. का बरं? कारण तुम्ही 3-4 जणं पळताय. पण समजा कॉम्पिटिशनला तुम्ही उतरला आणि एकटेच तुम्ही पळत असाल, तर त्याला कॉम्पिटिशन म्हणायचा अर्थ संबंधच येत नाही. कारण एकटेच पळत आहे म्हणल्यावर जिंकणार पण तुम्हीच, हारणार पण तुम्हीच, मग त्यात कसली कॉम्पिटिशन आली? बरोबर ना. म्हणून त्यांनी दिले की देर इज नो कॉम्पिटिशन. ह्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच नसती. का? ॲज देर इज ओनली वन प्रोड्युसर ऑर सेलर. ॲज मीन्स बिकॉज देर इज ओनली वन सिंगल प्रोड्युसर ऑर सेलर. कारण ह्या मार्केटमध्ये फक्त एकच सेलर असतो किंवा एकच प्रोड्युसर असतो ऑफ द प्रोडक्ट, बरोबर आहे ना. एकच सेलर असल्यामुळं किंवा एकच प्रोड्युसर असल्यामुळं कॉम्पिटिशनचा संबंध येत नाही. देर इज नो कॉम्पिटिशन. बट ऑन द अदर हँड द नंबर ऑफ बायर इज लार्ज.
मार्केट कुठलंही असून दे, द नंबर ऑफ बायर इज लार्ज. हे सेंटेन्स अंडरलाईन करून ठेवा किंवा डोक्यात फिक्स करून ठेवा. कारण मार्केट कुठलंही असून दे, द नंबर ऑफ बायर्स इज लार्ज. बरोबर आहे ना. मार्केट कुठलंही असून दे, कस्टमर्सची गर्दी असतीच की. आज मी तुम्हाला म्हणलं बाबा तुमच्या भागात समजा एकच स्वीट्सचं दुकान असेल तर उलट केवढी गर्दी असेल. का बरं गर्दी असणार? कारण माणसं खाली जातच नाही ना. माणसं काय करणार बाबा, चितळ्यांचं दुकान खाली तिकडं सदाशिव पेठेत आहे, सिटीमध्ये आहे. मग सिटीमध्ये जाण्यापेक्षा इथंच एक जर झाले, एवढ्या लांब जाण्यापेक्षा आम्ही इथनंच घेतो. बरोबर आहे ना. त्यामुळे तुमच्या एरियामधली जी काय माणसं असतील ती सगळी माणसं त्याच दुकानात जाणार आहे, स्वीट्सच्या दुकानात. त्यामुळं साहजिक आहे नंबर ऑफ बायर इज लार्ज. गर्दी तर असणारच आहे. म्हणजे थोडक्यात सेलर एकच आहे, परंतु बायर्स मात्र जास्त आहेत. नक्की कळलं. सेकंड पॉईंट बघू आपण. सेकंड फीचर, नो क्लोज सबस्टिट्यूट. अर्थ कळला किंवा ह्याचा अर्थ मी मगाशीच बोलला. मोबाईल मार्केटमध्ये सध्या सबस्टिट्यूट आहेत का? आहे. आज तुम्ही 10,000 घेऊन मोबाईल परचेस करायला गेला, डोक्यात ठेवून गेलं की मला पर्टिक्युलर बाबा विवोचा मोबाईल परचेस करायचा आहे, पण तिथं विवोचा मोबाईल तुम्हाला आवडला नाही. मग दुकानातनं बाहेर येताल का? काय गरज नाही दुकानातनं बाहेर पडायची. देर आर मेनी ऑप्शन्स. म्हणजे तुम्हाला विवो नाही आवडला बाबा, त्याच रेंजमध्ये ओप्पो बसतोय का, त्याच रेंजमध्ये MI बसतोय का, त्याच रेंजमध्ये बाबा सॅमसंग बसतोय का, तुम्ही ऑप्शन्स बघू शकता. मग जर तुम्हाला कुठला एखादा त्याच रेंजमध्ये मोबाईल आवडला असेल तर तुम्ही परचेस करून दुकानातनं बाहेर पडू शकता ना. मग थोडक्यात असं झालं की घ्यायला एक मोबाईल गेलता पण परचेस मात्र दुसराच मोबाईल गेला. चालू शकतं, बिकॉज देअर आर मेनी क्लोज सबस्टिट्यूट्स. कारण मोबाईलमध्ये सबस्टिट्यूट आहेत. पण मोनोपॉली मार्केट, आता आपल्या मार्केटमध्ये मोनोपॉली मार्केटचं वैशिष्ट्य काय असतं? सेकंड फीचर, नो क्लोज सबस्टिट्यूट. हे एकटेच असल्यामुळं नो क्लोज सबस्टिट्यूट, ह्यांना सबस्टिट्यूट नसतोच. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की तुमच्या एरियात जर एकच स्वीट्सचं दुकान असेल तर त्याला सबस्टिट्यूट आहेत का? नाही आहेत. तुमच्या एरियातली माणसं बाबा त्या एका दुकानात, स्वीट्सच्या दुकानात गेले बाबा, जरा असं ॲझ्युम करा तुम्हीच आज त्या स्वीट्सच्या दुकानात गेला. आता तुम्हाला माहिती की बाबा आपल्या एरियामध्ये ते एकच दुकान आहे, त्यामुळे तुमच्याकडे एकतर 2 ऑप्शन्स आहेत. आत गेल्यावर तुम्हाला जी काय प्राईज लावली असेल, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा गुलाबजाम आणायला गेले, गुलाबजामची प्राईज होती 200 रुपीज पर kg. बरोबर आहे ना. पण समजा तुम्ही खिशात आणले होते 150 रुपीज, 150 रुपये आणले होते. एकतर फर्स्ट ऑप्शन्स आहे की कुठला ऑप्शन आहे, बाय ॲट वॉट युअर प्राईस. जी प्राईज आहे डोळ्यासमोर त्या प्राईजनी परवडत असेल तर खरेदी करा. 200 रुपयांनी आहे का ते 200 रुपये खिशात असतील तर घ्या. बरोबर आहे. हा फर्स्ट ऑप्शन. अँड सेकंड ऑप्शन, नॉट टू बाय इट किंवा गो विदाऊट इट. बरोबर ना. दुसरा ऑप्शन, अहो सर महाग आहे, नाही परवडत, मग बाहेर पडा दुकानातनं. मग थोडक्यात तुम्हाला ऑप्शन नाही आहे. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कसं होतं, पहिल्या स्टॉलवर गर्दी आहे, काय हरकत नाही, दुसऱ्या स्टॉलवर जावा, तिसऱ्या स्टॉलवर जावा, कुठल्याही स्टॉलवर गेला तरी तोच पेन त्याच प्राईजने भेटतो. त्यामुळं तुमच्याकडं सबस्टिट्यूट भरपूर होते. इथं तसं आहे का? सबस्टिट्यूट संबंधच नाही. का बरं? मोनोपॉली मार्केटमध्ये सिंगल सेलर, एकच सेलर असल्यामुळं 2च ऑप्शन असतात. एकतर प्रोडक्ट आहे त्या प्राईजनी ॲक्सेप्ट करा, परचेस करा. अँड सेकंड ऑप्शन, नसेल परवडत, गो विदाऊट इट, तर दुकानातनं बाहेर पडा. बरोबर ना. तेच दिले बघा. काय दिले? देर आर नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर द प्रोडक्ट ऑफ द मोनोपॉलिस्ट. की मोनोपॉलिस्ट जी काय वस्तू विकत असतो ना, फॉर द प्रोडक्ट ऑफ द मोनोपॉलिस्ट. मोनोपॉलिस्टचं जे काय प्रोडक्ट असतं, म्हणजे बाबा चितळे बंधूंचं आपल्या इथं एकमेव दुकान असेल तर त्यांची जी काय मिठाई असेल तर त्या मिठाईला देर आर नो क्लोज सबस्टिट्यूट. मार्केटमध्ये कुठलाही सबस्टिट्यूट नाही आहे. का बरं? कारण ते एकटेच आहेत, आहे का नाही. देअर फोर द बायर्स हॅव नो चॉईस. त्यामुळं बायर्सकडं चॉईस करायचा संबंधच येत नाही. चॉईस करायचा संबंध केव्हा येतो? जेव्हा मार्केटमध्ये भरपूर सेलर्स असतात. आज कपडे खरेदी करायला लक्ष्मी रोडला गेलो तर आपण आपल्या चॉईसने घेऊनच दुकानातनं बाहेर पडतो. का? कारण लक्ष्मी रोडला भरपूर कपड्यांची दुकान आहेत. एका दुकानात नाही आवडला दुसऱ्या दुकानात जावा, तिथं नाही आवडला तिसऱ्या दुकानात जावा, असं करू शकता ना. पण इथं तसं आहे का? मोनोपॉली मार्केटमध्ये तसं करताच येत नाही, बिकॉज देअर इज ओनली 1 सेलर. ओके. मग दिलं त्यांनी की बायर्स हॅव नो चॉईस. बायर्सकडं चॉईस करायचा संबंधच नाही. दे हॅव, बायर्स एकतर काय करू शकतात? दे मीन्स बायर. दे हॅव टू आयदर बाय द प्रोडक्ट. एकतर तुम्ही काय करू शकता?
बाय द प्रोडक्ट फ्रॉम द मोनोपॉलिस्ट ॲट वॉट एव्हर प्राईस फिक्स बाय देम. बाय इथं चुकून BH झालं. ॲट वॉट एव्हर प्राईस फिक्स बाय देम. पहिला ऑप्शन काय, बाय द प्रोडक्ट फ्रॉम द मोनोपॉलिस्ट. मोनोपॉलिस्टकडनं ते प्रोडक्ट बाय करा ॲट वॉट एव्हर प्राईस फिक्स बाय देम. जी प्राईस लावली, तुम्ही गुलाबजाम परचेस करायला गेला, समोर डोळ्यासमोर 200 रुपये किलो प्राईस दिसती, आहे का खिशात? मग खिशात जर पैसे असतील तर बाय द प्रोडक्ट, हा एक पहिला ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन, नाही परवडत किंवा खिशात 200 रुपये नसतील तर ऑर गो विदाऊट इट. नाही परवडत तर दुकानातनं बाहेर पडा, गो विदाऊट इट. बरोबर ना? दोनच ऑप्शन आहेत, परवडतंय तर घ्या, नाही परवडतंय तर बाहेर पडा. कारण नो क्लोज सबस्टिट्यूट, तुम्हाला सबस्टिट्यूट नाही आहेत. असं नाही की दुकानात बाहेर पडून मी दुसऱ्या दुकानात जातो, दुसरं दुकानच नाही जायला. त्यामुळे तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, एक तर बाय करा किंवा गो विदाऊट इट. नक्की कळलं? आणि थर्ड फीचर, भरपूर फीचर्स आहेत, आपण आज एक 3 फीचर्सच बघू. रिमेनिंग फीचर्स आपण नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, काय दिलं बघा थर्ड फीचर, बॅरियर्स टू द एंट्री. बॅरियर्स टू द एंट्री, बॅरियर्स टू द एंट्री म्हणजे काय? बॅरियर्स म्हणजे काय? तो बॅरियर्स तो काय, त्या बॅरियर्सचा अर्थ होतो हार्डल्स. हार्डल्स म्हणजे काय? अडथळा. बरोबर आहे ना? थोडक्यात आता हा जो पॉईंट आहे बॅरियर्स टू द एंट्री, तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आठवत असेल की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असा एक पॉईंट होता बघा, फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या नवीन सेलरला वाटलं की मला बाबा ह्या मार्केटमध्ये सेलर म्हणून, मी तुम्हाला आठवतंय सांगितलं होतं की बाबा टोटल 50 स्टॉल्स असतील आणि शेजारचा स्टॉल रिकामा आहे, तुम्ही तुमच्या एका फ्रेंडला इन्व्हाइट केलं किंवा तू पण आमच्याबरोबर पेन विकायला आहे तर नो प्रॉब्लेम, बाकीचे कोणी त्याला अपोज करत नाही. फ्रीडम ऑफ एंट्री, कुठलाही सेलर येऊ शकतो किंवा लॉस होत असेल तर बाहेर पडू शकतो, असा पॉईंट होता. बरोबर आहे. पण इथं नीट लक्ष द्या, इन मोनोपॉली मार्केट बॅरियर्स टू द एंट्री, इथं एकटे असल्यामुळं नवीन कोणाला ते येऊनच देत नाही. का येऊन देतील मला सांगा? तुमचं जर एखाद्या मार्केटमध्ये मोनोपॉली क्रिएट झाली तर तुम्ही दुसऱ्याला येऊन देतालच कसे? तुम्हाला माहिती आहे दुसरा आला तर आपला डिमांड कमी होईल, आपल्याला थोडासा धोका तयार होईल. त्यामुळं तुम्ही दुसऱ्याला येऊनच देत नाही. बॅरियर्स टू द एंट्री. बॅरियर्स टू द एंट्री म्हणजे कळलं तुम्हाला की जर कोण एखादा न्यू सेलर मार्केटमध्ये एंटर करत असेल तर त्याला बॅरियर्स, अडथळे तयार करायचा, त्याला थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न करायचा, म्हणून त्याला बॅरियर्स टू द एंट्री म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, मोनोपॉली मार्केटमध्ये न्यू सेलर्सला एंट्री नाही. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या मी काय बोलतो. तुम्ही म्हणता म्हणजे सर आता नीट लक्ष द्या, तुम्ही बघताय की दररोज तुम्ही समजा भरपूर स्टुडंट्स असतील की जे PMTने हे करतात, PMTने बाबा दररोज कॉलेजला अप अँड डाऊन करत असतील. बरोबर ना? मग तुमच्या मनात असा विचार आला असेल, अरे हे PMTमध्ये दररोज एवढे पैसे कलेक्ट होतात, म्हणजे PMTवाल्यांचा केवढा प्रॉफिट होत असेल. आज PMTमध्ये म्हणजे एक त्यांची जी ट्रिप असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वारगेट टू कात्रज, त्या स्वारगेट टू कात्रजच्या ट्रिपमध्ये कितीतरी पॅसेंजर येत असतात, जात असतात, म्हणजे त्यांना केवढा प्रॉफिट होत असेल. मग समजा उद्या आपण विचार केला की सर आपण पण एक काम करू, आपण पण उद्यापासून अशी एक बस परचेस करू, त्याला पण PMT सारखा कलर देऊ आणि आपण पण चालू करू स्वारगेट टू कात्रज. तर अलाउड आहे का रे? आपण आपली प्रायव्हेट अशी PMT चालू केली, उद्या आपल्याला गव्हर्नमेंट ॲक्शन घेतील. बरोबर आहे ना? की बाबा हे असं कुणी करायला लावलं तुम्हाला? कारण प्रायव्हेटायझेशन इज नॉट अलाउड इन PMT किंवा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ती अलाउड केलेलंच नाही. PMTचं जे काय खातं आहे ते फक्त कुणाकडं आहे? गव्हर्नमेंट आहे. त्याला अजून प्रायव्हेटायझेशन परवानगीच दिलेली नाही. बरोबर? अशी जर परमिशन दिली असती तर आज मला सांगा, जशी माणसं रिक्षाने सीटं भरून नेतात पॅसेंजरला, मग तशी एकाने PMT परचेस करून त्यांनी त्याची सेपरेट PMT नसती का तयार केली? तसं कोणी करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण बॅरियर्स टू द एंट्री, लिगली तिथं एंट्री बॅरियर करून ठेवलेली आहे की PMT आम्हीच चालवणार, सरकारच चालवणार, कोणी प्रायव्हेट चालू करायची नाही. कारण तिथं त्यांनी एंट्री दिलेलीच नाही प्रायव्हेटायझेशनला. नक्की कळलं? तोच पॉईंट आहे. काय पॉईंट दिले बघा, एंट्री ऑफ द रायव्हल्स मीन्स न्यू कमर,
किंवा कॉम्पिटिटर म्हणू शकतो, तिथं वाटलं तर लिहून ठेवा कॉम्पिटिटर्स. एंट्री ऑफ द रायव्हल्स, एंट्री ऑफ द कॉम्पिटिटर, की एखादा कॉम्पिटिटर जर तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन देण्यासाठी यायचं बघत असेल तर काय दिलं आहे, इज रेस्ट्रिक्टेड. तर कुठल्याही एखाद्या नवीन सेलरला इथं एंट्री रेस्ट्रिक्टेड असते. रेस्ट्रिक्टेड मीन्स बंदी घातलेली. इथं कुठलाही नवीन सेलर येऊ शकत नाही ड्यू टू लिगल, नॅचरल, टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स. भरपूर प्रकारचे बॅरियर्स लावलेले असतात त्यांनी. म्हणजे मी मगाशी जे बोललो ना PMTचं, ते लिगल बॅरियर्स आहे. कायदेशीररित्या त्यांनी बॅरियर लावलेला आहे. उद्या तुम्ही म्हणताल नाही मला माझी प्रायव्हेट PMT चालू करायची, तुम्ही करूच शकत नाही, कारण लिगली ते ॲक्शन घेतील तुमच्यावर. बरोबर आहे ना. मग थोडक्यात इथं वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स लावलेले असतात. त्यामुळं काय होतं, विच डू नॉट अलाउ द कॉम्पिटिटर्स टू एंटर द मार्केट. त्यामुळं कुठल्याही एखाद्या नवीन कॉम्पिटिटरला, नवीन सेलरला डू नॉट अलाउ, ते परमिशन देतच नाही. कसली, टू एंटर द मार्केट. मार्केटमध्ये एंटर करायला कोणालाच परमिशन नसती. त्यामुळं ते एकटे असतात. कळलं नक्की? ओके. थोडक्यात असे भरपूर फीचर्स आहेत. मी आज फक्त तुम्हाला 3च फीचर्स एक्सप्लेन केलेत. ओके. तर आज आपण नवीन टाईप स्टार्ट केला आहे. कुठला, मोनोपॉली मार्केट. मोनोपॉली मार्केट म्हणजे जर कोणाला मिनिंग नाही आठवली तर फक्त 2 शब्दात जरी सांगितलं, मोनोपॉली मार्केट मीन्स सिंगल सेलर, की ज्या मार्केटमध्ये एकच सेलर असतो आणि जो फुल्ली कंट्रोल ओव्हर द मार्केट, ज्याचं मार्केटवर, सप्लायवर, प्राईजवर पूर्ण कंट्रोल असतं, त्याला आपण मोनोपॉली मार्केट म्हणू शकतो. ओके. तर 3 फीचर्स मी आज एक्सप्लेन केलेत. बाकीचे फीचर्स मी नेक्स्ट उद्याच्या लेक्चरमध्ये घेतो. त्यामुळे ज्यावेळेस तुमचे उद्याचं लेक्चर कंप्लीट होईल तेव्हाच एक काम करा, सगळे फीचर्स नोट डाऊन करा. आज नोट डाऊन करायची गरज नाही, त्यामुळे आज होमवर्क नाही केला तरी चालेल. उद्याच जेव्हा सगळे फीचर्स एक्सप्लेन होतील तेव्हा सगळे एकदम नोट डाऊन करा. ओके. बाय.